मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजचा दिवस क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या दिवसातील आपण पहिलाच सामना बघतोय। खरं तर याही दिवसाची सुरुवात आपण नक्कीच श्री गणपती बाप्पा यांच्या त्रिवार मूर्तीला वंदन करून त्याचबरोबर राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा करून मात्र करतोय। आणि आपण बघतायत सेकंड इनिंगमध्ये जिथे लक्ष ठेवले 57 धावेच आणि या 57 धावा चेस होतील की नाही आहे हे पाहायचं आणि पाहण्यासाठी सध्या मैदानावरती आपण बघतायत मोपाडा संघ आपली ॲक्शनमध्ये फलंदाजी जी मात्र इथून टेबल टॉपमधून एंटर करते। फलंदाजीमधून आपण बघतायत बॅट्समन राहुल आणि त्याच्या सोबतीला इथून बंटी हे दोन खेळाडू इथून दाखल झालेत। दोन पॉवरप्लेचा खेळ असेल आणि इथून जो स्टार्ट करतर 57 धावेचा पाठला करायचा आहे तो स्टार्ट मिळणं फार गरजेचं आहे। या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना मोपाडा टीमला आयुष्य भरपूर सुंदर आहे। फक्त आणि फक्त या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलं तर क्रिकेट प्रेमींना आणि क्रिकेट चाहत्यांना फक्त आणि फक्त क्रिकेट खेळायला मिळलं पाहिजे। आणि मैदानावरती आपण बघतोय चिखलोली ठाकूरपाडाकरांच्या माध्यमातून ऑर्गनिंग झालेला चषक आणि आजचा तिसरा दिवस 57 धावेचा पाठला। पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती रुपेश पहिला चेंडू गती भरपूर पाहायला मिळते आहे। इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता मैदानामध्ये। पहिला चेंडूवरती बॅटर राहुलचा पहिला चेंडू डॉट। पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहायला गेलं तर तिथे बोनोली संघ आपण बॅटिंग करत असताना पाहिला होता ज्यांनी सुरुवात तर जबरदस्त केली होती आणि त्याचमुळे हा दफलक खूप मजबूत राहिला। बट आता इथून चेस करत असताना मोपाडा संघ आपण बघतोय हो पुढे ठेवलंय। गोलंदाजी चांगली आहे। सुरुवात या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज रुपेश खूप चांगली देत आहेत। एक गोलंदाज म्हणून ॲज अ बॉलर म्हणून जर पाहायला गेलं तर जे काम करायचं या सामन्यामध्ये बोनोली संघासाठी ते काम मैदानामध्ये गोलंदाज रुपेश करतोय। सुरुवातीला जर तुम्ही अपोजिट संघावरती प्रेशर निर्माण करत असाल तर तिथे चेस करणं हे कदाचित मुश्किल बनू शकतंय। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला पण बघताय राहुल। आणखीन एक डॉट बॉल। सामना थोडासा कठीण आहे। टार्गेट देखील खूप मोठं आहे आणि त्याचमुळे इथे बॅटिंग करत असताना बॅटर राहुल आणि बंटीला अगदी बोडोली संघाच्या बॉलर्सला टॅलेंट करून चॅलेंज करावं लागेल। स्कोरबोर्डला एकही धाव नाही आहे। मानसिक प्रेशर या सामन्यामध्ये बनलं जात आहे एक्झॅक्ट बॅटिंग करत असताना। पुढे ठेवलो समोर लॉंग ऑफला फटका चांगला आहे। कडक स्ट्रोक आपण जरूर पाहिला आहे पण तिथे प्रोटेक्शन सेट ठेवत असताना स्वतः गोलंदाज रुपेश या चेंडूवरती मिळाली जाते सिंगल डबल्स नव्हे तर इथून गतिमंत धावा बॅटिंग करत असताना अगदी आपण बघतायत मोपाडा टीमला मिळवाव्या लागतील। लक्ष तुमच्यासमोर भरपूर मोठं आहे आणि याच लक्षाच्या पाटल्याच्या दिशेनं कदाचित या सामन्यामध्ये आक्रमण ही करावी लागतील। सिंगल मिळाली स्कोरबोर्डला एक धाव। स्ट्रायकर एंडला बॅटर बंटी हो वेगवान चेंडू गती भरपूर चांगली पाहायला मिळते। गोलंदाज रुपेशची गतीवर नियंत्रण ठेवून मैदानामध्ये गोलंदाजी ही खूप चांगली केली आहे। या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट गोलंदाज रुपेशने सगळे पहिल्या ओव्हरमध्ये संधी दिली आणि त्याच नामी संधीवरती आपण बघतोय चांगलं काम जे या ओव्हरमध्ये करतायत गोलंदाज रुपेश। चर्चा करावी लागेल खरं तर स्वतःची चर्चा ही स्वतःलाच करावी लागते कारण आयुष्यामध्ये लोकही तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असतात। म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की आलेल्या वेळामध्ये चर्चा स्वतःची करा आणि मैदानामध्ये चर्चा चांगली करतायत रुपेश कारण इथे मैदानावरती मिळतोय सामन्याचा मोस्ट विकेट बॅटर बंटी बाद। विकेट जो मात्र अगदी गमवत असताना पण मोपाडा टीमला पाहतोय। न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी वैभव मैदानावरती दाखल झाले आहेत। पहिला ओव्हरचा खेळ संपलाय। सुरुवात गोलंदाजीमधून आपण बघतायत बोडोली संघाच्या गोलंदाज रुपेशने खूप चांगली दिली आहे। 4 चेंडू डॉट आले एक सिंगल आणि मोस्टली एक विकेट म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जो नॅचरल दबाव बनवायचा होता गोलंदाजी करत असताना बोडोली टीमला तो बनलेला आहे। हो इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्कवरती
सध्या आपण पाहतायत गोलंदाज पंडित हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि पंडितचा पहिला चेंडूवरती बॅटिंग करत असताना आपण बघाल मोपाडा टीमला या डावामध्ये दुसरं खंडार विकेट. सामना इथून अगदी फसत चाललेला आपण बघतायत मोपाडा संघासाठी. वाटलं होतं की या मॅचमध्ये हे टार्गेट चेस होऊ शकते जर सुरुवातीच्या फर्स्ट ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये स्टार्ट जबरदस्त मिळाला तर. पण या सुरुवातीला पाहून असं वाटतं की या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत 57 धावा ज्या थोडासा तिथून कठीणाई नोंदवता चेस करत असताना. पुढे ठेवल्या स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लाऊड ॲफिल तिथे मैदानामध्ये केली जाते. एक्झॅक्टली आपण बघू शकतायत डॉट बॉल. एकच जाऊ दाफल का बरं आपण बघतोय. 2 विकेट या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना मोपाडा संघाने गमावलेल्या आहेत. कठीण परिस्थिती जी मात्र या मॅचमध्ये जरूर बनली आहे. इनसाइड आउटला फटका हवेत. एक्सा कव्हरमध्ये लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती पोहोचत आहेत आणि या चेंडूवरती आपण बघू शकाल 2 धावेची पूर्तता करत असताना 2 धावा. सिंगल डबल्सला इथून प्राधान्य द्यावं लागेल. इनिंगला थोडासा दुरावा मिळणं फार गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना मोपाडा टीमला स्कोरबोर्डला 3 धावा आपण बघतोय. सध्या तरी सुरुवातीमध्ये थोडासा बॅकफूटवरती आहे या सामन्यामध्ये मोपाडा संघ. गतीवरती भरपूर चांगलं नियंत्रण पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना पंडित. हल्लीचं क्रिकेट आणि पूर्वीचं क्रिकेट यामध्ये बराचसा बदल जो मात्र होत असताना आपण पाहिलेला आहे. हल्लीच्या क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नवीन बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा ज्या मात्र आलेल्या आपण बघतोय आणि त्याच्यानंतर अपकमिंग टॅलेंट जे आपण जास्ती बघताय. गोलंदाज पंडित आहे परंतु पंडितवरती बॅटिंग करत असताना केलाय वार चौकार. चौकार येतोय मैदानामध्ये बॅटर संतोषच्या बॅटमधनं. याच फटक्याची अत्यंत गरज आहे. प्रेशर भरपूर आहे या सामन्यामध्ये चेसिंग करत असताना मोपाडा टीमवरती. बट प्रेशर देखील इथून हँडल करणं तितकंच महत्त्वाचं आहे. डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण समाप्त होत असताना बघतायत. चेसिंग करत असताना 57 धावेची इथे मोपाडा संघ 2 विकेट 7 या धावफलकावरती पाहायला मिळतोय. सुरुवात थोडीशी धीमी बघायला मिळाली आहे परंतु इक्वेशन जे आपण भरपूर मोठं झालेलं बघतोय. 18 बॉल्स आणि 50 धावा म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो भरपूर मोठा पाहायला मिळतोय. 16.67ची धावगती इथून मेंटेन करावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल इथे मोपाडा संघाला तर. सामना कठीणच आहे. मॅचमध्ये बोडोली संघ सुरुवातीला फलंदाजीमधून खूप अटॅकिंग कामगिरी करत असताना आपण पाहिलं आणि आता गोलंदाजीमधून देखील खूप चांगला शिरकाव जो मात्र इथे नोंदवती आहे. सामना जबरदस्त आहे. जोपर्यंत मैदानामध्ये या सेकंड इनिंगमधील सर्व षटकं संपत नाही आहेत तोपर्यंत या सामन्यामध्ये काय होईल हे मात्र अगदी प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेलच. 7 धावा स्कोरबोर्डला आहेत. सामना थोडासा मानतो की इथे कठीण जरूर मोपाडा संघासाठी आपण बघतोय परंतु वेळ जर बदलली मग या सामन्यामध्ये खेळही बदलू शकतोय. वेगवान चेंडू ओव्हर द विकेटनं आपण पाहताय. गोलंदाज रुपेश मैदानामध्ये ते सज्ज झालेत. याही षटकाची सुरुवात आपण चांगली पाहतोय. विचार करायला गेले तर आपण बघाल पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात डॉट बॉलनंच केली होती बोनोली टीमने. दुसऱ्या ओव्हरमध्ये डॉट बॉलनं सुरुवात राहिली आणि तिसऱ्याही षटकामध्ये गोलंदाज रुपेश डॉट बॉलने सुरुवात करतोय. म्हणजे आज बोनोली संघ भरपूर चांगला खेळ दाखवतोय. वेग भरपूर होता. याही चेंडूवरती बॅटर स्ट्रायकर एंडला खेळपट्टीवरती वैभव बघायला मिळत आहेत जिथे आणखीन एकदा मिस राहिले. डॉट बॉल. प्रेशर वाढत चालले या सामन्यामध्ये. चेसिंग करत असताना मोपाडा संघावरती कठीण परिस्थिती जरूर आहे परंतु कठीण परिस्थितीमध्ये जो स्वतःमध्ये लढण्याचा संयम ठेवतो तो मात्र यशस्वी होतो आणि मैदानामध्ये संयम ठेवलेला आहे सध्या फलंदाजी करत असताना संतोष आणि वैभवने. परंतु या संयमामधून शिरकाव मोठा शोधावा लागेल. हो पुढे ठेवत आहेत. फटका चांगला फोर्स केलाय. अलोन दी कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत.
चेंडू पकडून फेकी सेकंडचा प्रयत्न मैदानामध्ये आता इथून रिस्क उचलली आहे. ज्या प्रकारे म्हटलं जातं आयुष्यामध्ये जर तुम्ही एखादी चूक करत असाल तर ती चूक तुम्हाला भरपूर पश्चाताप देते आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय भरपूर मोठी रिस्क उचलली आहे आणि रिस्क आता पश्चाताप देत असताना बरोबर मोपाडा टीमला विकेट डिस आहे. त्याचबरोबर महत्त्वाची सूचना जी आमच्यापर्यंत पोहोचली जाते आहे जे वाघोबा बोनोली संघ आणि त्याचबरोबर तामसई संघ दोन्ही टीम जर उपस्थित राहिले असेल तर दोन्ही संघ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. ऑर्गनायझिंग कमिटी तुमच्याकडे चर्चा करण्याचा प्रयत्न करते आहे. सामना फसलेला आहे ऑलमोस्ट आपण बघतायत 8 वरती 3 विकेट गेलेत म्हणजे अगदी आपण बघताय जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती पुढे पुढे ढासळली आहे. न्यू बाटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आपण बघू शकता तिथे खेळपट्टीवरती आनंद बघायला मिळत आहेत. डॉट बॉल एक डॉट बॉल या सामन्यामध्ये प्रेशर वाढवतोय सध्या चेस करत असताना मोपाडा टीमवरती. सामना चांगला आहे परंतु इथे 57 धाबेचा पाठला करत असताना आता आपण बघतोय डाव थोडासा थांबलेला आहे लूजही राहिलेला बघायला भेटतोय मोपाडा टीमचा. फुल टॉच चेंडू समोरच्या दिशेला फोर्स करायचं होतं बाटर आनंद या फलंदाजाला आहे चेंडू बॅटच्या रीचमध्ये येत नाही आहे. डॉट बॉल प्रेशर काय चीज आहे हे मात्र इथून या सामन्यामध्ये स्पष्टपणे बघायला मिळत आहे. अपोजिट चेस करत असताना मोपाडा संघावरती प्रयत्न तर आफाट्यानं सुरू आहेत परंतु म्हटलं जाताना की जर एखाद्या संघाची वेळ जर वाईट असेल तर तिथे कधी कधी नशिबाला देखील नीतीच्या समोर झुकावं लागतं आणि मैदानामध्ये आपण बघतो या सामन्यामध्ये चेस करत असताना मोपाडा संघ कठीण परिस्थितीमध्ये आहे. परफेक्ट येतोय मैदानाच्या आतमध्ये लेग बिफोरचा विकेट फलंदाज बाद. टॉस जो मात्र इथे चेसिंग करत असताना मोपाडा संघाने गमावलेला आपण बघतोय. 4 विकेट इथे 8 वरती गेलेत म्हणजे सामन्याची जी परिस्थिती आपण बघतायत मोपाडा संघासाठी कठीणच जरूर आहे. परंतु इथून आपण बघू शकाल 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजून देखील इक्वेशन 49 49 धावेची आवश्यकता आहे. वैभव मैदानामध्ये जोपर्यंत क्रीजवरती असणार आहेत तोपर्यंत या मॅचमध्ये अशा पल्लवित आहेत. फलंदाजी करत असताना मोपाडा टीमला इनसाइड आउटला फटका चांगला शॉट एकशा कव्हरचा भरूनचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला बॅटर वैभवने. सेकंड रनचा प्रयत्न करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स मिळायला जात आहेत खूप उशिरानंतर या धावफलकावरती आपण बघू शकता 2 धाबा विराजमान होत असताना सध्या स्कोरबोर्डला 10 धाबा हो पुढे ठेवलंय. लेग कटर होता बॅटिंग करत असताना मैदानामध्ये फलंदाज वैभव इथे अनसक्सेस राहतील. प्रति बॉल मागे आता इथून आक्रमकतेचीच गरज आहे आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये आपण बघताय जास्तीत जास्त इथून बॅटिंग करत असताना वैभव आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. पुढे ठेवलं इनसाइड आउटला फटका चांगला आहे पॉइंट होता लॉंग ऑफ होता आणि बीचो बीच आपण बघताय एक्सा कव्हरला नेत्रदीपक स्ट्रोक बॅटर वैभवच्या बॅटमधून चौकार. वैभवच्या बॅटमधून चौकार येतोय स्कोरबोर्डला. 14 धाबेवरती सध्या मोपाडा संघ पण पोहोचलेला बघतोय. 9 चेंडू 43 धाबेची आवश्यकता या सामन्यामध्ये अजून देखील बघायला मिळतीये. म्हणजे इथे बॅटिंग करत असताना खूप मोठा लिखा जो मात्र इथून लिखावा लागेल बॅटिंग करणाऱ्या बॅटर वैभवच्या बॅटमधून.
ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत असताना पण बघतायत सिंगल मिळाली जाईल. सिंगल्सने इथे या किंबहुडात जो दबाव बनलाय मोपाडा टीमवरती तो दबाव इथून खरं तर फेटाळला जाऊ शकत नाहीये. कारण मॅचमध्ये आपण बघतायत बॉल्स कमी आहेत आणि धावा जास्ती. म्हणजे इथे पूर्णतः आपण बघाल या सामन्यामध्ये 100ली मजबूत पकड जी मात्र इथे बोनोली संघाची आपण बघतोय. 15 धाबा स्कोरबोर्डला आहेत. 8 चेंडू 42 धाबेची आवश्यकता. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आपण बघतोय तो खूप मोठा राहिला आणि त्याच्यानंतर राहिली बात या सामन्याची जिथे आपण बघतायत ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पथावरती असताना गोलंदाज किसन गोलंदाजी करतोय. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील चांगला चेंडू आपण बघतोय. सबमरीन बॉल मैदानामध्ये गोलंदाज किसनचा येत असताना आपण बघताय डॉट बॉल. सामना फसलाय. मॅचमध्ये आपण बघतायत रनचेस कठीण झालेला आहे. इथे मोपाडा संघावरती इथे घडले काय मैदानामध्ये गमावा लागेल आणखीन एक विकेट. बॅटिंग करत असताना मोपाडा टीमला फलंदाज बाद. विकेट इथे 5वा गमवतीये बॅटिंग करत असताना मोपाडा टीम. आपण बघताय 6 चेंडू 42 धाबेचं इक्वेशन. म्हणजे इथे सध्या तरी चेसिंग करत असताना मोपाडा टीमला आता नशीबच वाचू शकतायत या सामन्याच्या अगदी या कठीण काळामधनं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण बघू शकतात. सध्या आकाश हिंट झाले आहेत. फुलेले चेंडू आपण बघाल ऑन साईडला फोर्स केला. विषयमध्ये लॉगॉनच्या फिल्डर तिथे पोहोचले आहेत. मिळाली जातीय सिंगल. सिंगल इथून मॅचमध्ये आपण बघू शकतायत जास्तीत जास्त प्रभाव करणार नाही आहे कारण धावा जास्ती आहेत. यस आउटसाइड द लेग स्टिक आपण बघू शकतायत. व्हाईट बॉलचा इस्तेमाल गोलंदाज आकाश करतोय. सामन्यामध्ये जास्तीत जास्त इथून औपचारिकता बनलेली बघायला मिळते आहे. वाटलं होतं की सामना शेवटपर्यंत भरपूर चॅलेंजिंग राहील परंतु जी गोलंदाजी मैदानामध्ये ऑलमोस्ट बोनोली टीमने केली आहे ती गोलंदाजी भरपूर जबरदस्त आपण पाहिली. गतीवरती नियंत्रण त्याच्यानंतर चांगल्या टप्प्यावरती चांगल्या व्हेरिएशनामध्ये गोलंदाजी राहिली आणि त्याचमुळे 57 धावेचा डिफेन्स जो आता सध्या तरी कन्फर्म होण्याचा लेमध्ये पोहोचला आहे. आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल. मोपाडा संघ या सामन्यामध्ये पूर्णतः जर पाहायला गेलं तर आता इथून बॅकफूटवरती दिसायला आपण बघतोय. हो आफ्टर बॉल इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर खेळपट्टीवरती अगदी आपण बघतायत गणेश हाही चेंडू डॉट. सामन्यामध्ये जी खेळी करायची होती आज दिवसभरामध्ये आपण बघू शकता त्या मॅचमध्ये मोपाडा टीमला तो खेळ इथे बघायला मिळाला नाही आहे. नॉकआउट फॉर्मॅट आपण बघतोय. नॉकआउट स्टेज म्हटलं तर तुम्हाला चांगलं क्रिकेट हे खेळावं लागतं आणि सध्या या सामन्यामध्ये बोनोली टीमने काय खेळ खेळला आहे पूर्णपणे माइंडसेट खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आहे या सामन्यामध्ये बोनोली संघाचा. शेवटचा बॉल मैदानामध्ये गोलंदाज आकाशचा येतोय डॉट आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय. इथे सुरुवातीला फलंदाजी केली होती बोनोली टीमने आणि त्याच्यानंतर चॅलेंज करून 5 षटकांमध्ये 57 धावा डिफेन्स केल्यात आणि ऑलमोस्ट आपण बघाल हा सामना 100ली जिंकत असताना बोनोली टीम. अभिनंदन राहील संपूर्ण बोनोली संघ. अडलक अँड टफ लक इथून मोपाडा टीमला देऊया. चला नेक्स्ट मॅच जर दोन्ही संघ उपस्थित असतील तर प्लीज टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. इथे टॉस केला जाईल.